नमस्कार सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. सध्या देशात मतचोरीचा मुद्दा गाजत असताना सर्वसामान्य जनतेशी निगडीत असलेला व ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडीत असलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच सरकारचा इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम, जो एक सप्टेंबरपासून सक्तीचा करण्यात आलेला आहे. आणि त्याच्याच विरोधात सध्या सुप्रीम कोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्या जनहित याचिका अक्षय मल्होत्रा यांचं असं मत आहे की सरकार लोकांना त्रास देण्याचं काम करत आहे. सरकारने E20 पेट्रोल सक्तीचं केलेलं आहे, परंतु त्यासाठी पाहिजे अशी सुविधा केलेली नाही. कारण पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स केलं तरी पेट्रोलचं दर कमी केलेलं नाहीत. तसेच कंपन्या शुद्ध पेट्रोलचं प्रमाण कमी करून फायदा मिळवत आहेत, परंतु सर्वसामान्यांना त्याचा काहीच फायदा होत नाही. कारण तेवढेच पैसे देऊन योग्य प्रमाणात पेट्रोल मिळत नाही. याशिवाय E20 पेट्रोलमुळे गाडीचे इंजिन व पार्ट्सवर गंभीर परिणाम होतात. इंजिनमध्ये गंज वाढतो, प्लास्टिक पाईप व पार्ट्सवर परिणाम होतो. तसेच इंजिनची फ्युएल सिस्टीम, इंजिनचे सिलेंडर हेड ब्लॉकमध्ये प्रॉब्लेम येत आहेत, फ्युएल लाईनमध्ये प्रॉब्लेम येत आहेत. गाडीचे मायलेज सगळ्यात जास्त कमी होत आहे. याशिवाय रिपेअर कॉस्ट वाढत आहे आणि काही कंपन्या इन्शुरन्स क्लेम नाकारत आहेत. यामुळे वाहन मालकाला जास्त प्रमाणात त्रास होत आहे. 1 एप्रिल 2023 पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत त्या E20 पेट्रोलसाठी कम्फर्टेबल नाहीत, ज्यामध्ये BS4 व BS6 गाड्यांचा सुद्धा समावेश होतो, ज्यामुळे हे पेट्रोलमुळे या गाड्या खराब होत आहेत. तसेच नवीन गाड्या ज्या E20 पेट्रोलसाठी कम्फर्टेबल आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सरकारच्या मते 2 ते 3% प्रमाणात मायलेज कमी होत आहे. आणि ज्या जुड्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये 5 ते 8% पर्यंत मायलेज कमी होत आहे. मग याला जबाबदार कोण? तसंच सरकारनं जुन्या गाड्यांसाठी ओरिजिनल पेट्रोल दिलेलं नाही. ते कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत कायद्याचं उल्लंघन आहे, जो ग्राहक अधिकाराचं उल्लंघन होत आहे. इतर देशामध्ये जसं की ब्राझील, USA, युरोपियन युनियनमध्ये स्पष्टपणे त्या प्रमाणाचं पेट्रोल मिळतं, आपल्या इथं तसं मिळत नाही. याला जबाबदार